मुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी घेतले 3 महत्त्वाचे निर्णय. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणी पात्र होणार. ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते, ते पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्यापासूनच जमा व्हायला सुरुवात होणार. ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, त्यांना आता पुन्हा संधी दिली जाणार. अगदी थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. आता त्या 3 निर्णयामधील पहिला निर्णय असा आहे, ज्या महिलांना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयाच्या अंतर्गत ज्या महिलांना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्यांना आता हे पैसे जमा होणार. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेला दुसरा निर्णय त्या महिलांसाठी आहे, ज्या महिलांची अजूनही के-वाय-सी झालेली नाही किंवा के-वाय-सी करत असताना त्यांच्या चुका झालेल्या आहेत. त्या सर्व महिलांना आता पुन्हा एक शेवटची संधी दिली जाणार. आणि तिसरा निर्णय आत्ता मिळणाऱ्या हप्त्याबाबत आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता अजूनही मिळालेला नाही, त्या महिलांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित जमा होणार. लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात काल एक बैठक झाली. त्यामध्ये पुन्हा ज्या महिला लाडक्या बहिणींसाठी अपात्र ठरल्या होत्या, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार. ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणी काही अटीमुळं या योजनेच्या बाहेर गेल्या होत्या, काही महिलांनी के-वाय-सी करत असताना चुका केल्या होत्या, त्यामुळे त्यांचे हप्ते अजूनही जमा झालेले नाहीत, अशा सर्व प्रकारच्या महिलांचे हप्ते आता पुन्हा सुरू होणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या आनंदामध्ये मोठी वाढ झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच घेतलेले ते 3 निर्णय जे लाडक्या बहिणींसाठी एकदम क्रांतिकारी ठरणार आहे, ज्यामुळे आता राहिलेले हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार. पण त्यासाठी महिलांनी हे एक काम अर्जंटमध्ये करायचं आहे. बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये मिळाला आणि डिसेंबरचा हप्ता 14 तारखेला किंवा 13 तारखेला संक्रांतच्या अगोदर मिळाला. पण जवळपास 50% महिलांना ते हप्ते जमा झालेच नाहीत. राज्यातील काही वेगवेगळ्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी याचा विरोध देखील केला होता, नाराजी देखील व्यक्त केली होती. कारण की बाकीच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, पण आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. लाडक्या बहिणींच्या त्याच गोष्टी लक्षात घेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याच्या पैशाचं वितरण होणार आहे. त्याचबरोबर दुसरा निर्णय देखील महत्त्वाचा आहे. के-वाय-सी करत असताना बऱ्याचशा महिलांना अडचणी आल्या होत्या. काही महिलांनी ई-के-वाय-सी करत असताना चुका देखील केल्या, तर काही महिला ई-के-वाय-सी करण्यापासून वंचित राहिल्या. पण आता पुन्हा एकदा त्या महिलांसाठी ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळणार, जेणेकरून रखडलेले हप्ते त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. यामध्ये एक नाही, दोन नाही, तर 3 महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला घेतलेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं, इथून पुढे प्रत्येक महिलांना जर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हवे असतील, जर तुम्हाला राहिलेले हप्ते पाहिजे नसेल आणि पुढील येणारे हप्ते हवे असतील आणि के-वाय-सीसाठी मुदतवाढ हवी असेल, तर लवकरात लवकर हे 2 काम करून घ्यायचे आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी एक सुवर्ण संधीच दिलेली आहे. कालपर्यंत असं चित्र निर्माण झालं होतं, बऱ्याचशा लाडक्या बहिणी या लाडक्या बहीण योजनेमधून वगळल्या गेल्या, काही महिला अपात्र ठरल्या. पण आता सरकारने लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे मिळण्यासाठी पुन्हा एक शेवटची संधी दिलेली आहे. नेमकं ते कोणते 3 महत्त्वाचे निर्णय आहेत? आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळवण्यासाठी आणि येणाऱ्या हप्त्यासाठी कोणते 2 काम अर्जंटमध्ये करायचे आहेत? संपूर्ण सविस्तर माहिती आपण लगेचच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चुकूनही हा व्हिडिओ थोडाही पुढे ढकलू नका, कारण की मागच्या हप्त्यांचे पैसे आणि पुढील येणाऱ्या हप्त्यांचे पैसे सर्व या व्हिडिओवरती अवलंबून आहे. सर्वात अगोदर आपण ती माहिती घेणार आहोत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे? यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आपली के-वाय-सी झाली नसेल किंवा के-वाय-सी करत असताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला लगेचच सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे जानेवारीच्या हप्त्याबद्दल. ते व्हिडिओच्या शेवटी आपण त्याच्याबद्दल बोलूया. बघा, आता आपण अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे वळत आहोत. लाडक्या बहिणींसाठी हा सर्वात मोठा निर्णय असू शकतो, कारण की याच गोष्टीवरती त्यांना मागील हप्ते आणि पुढील हप्ते मिळणार आहेत. जर आपण ₹1500 वाट पाहत असेल,
जर आपल्याला संक्रांतीला हप्ता नसन मिळाला आणि काही महिलांना मिळाला असला तर त्यांना पुढील हप्ता जमा होणार की नाही, असे प्रश्न जर आपल्या मनामध्ये येत असतील तर त्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळं आता लक्षपूर्वक ऐका, कारण की राज्याचे मुख्यमंत्री, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. केवायसी करून देखील महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता का जमा झाला नाही. जर तुमची केवायसी नसन झाली आणि जर केवायसी मध्ये चुका झाल्या असेल तर काय करायचं, जानेवारी 2026चा हप्ता आपल्याला कशा पद्धतीने मिळवायचा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता लगेच सांगणार आहे. संक्रांत होती म्हणून लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचं पैशांचं वितरण चालू केलं होतं, पण महाराष्ट्रामध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांना एकही रुपया अजून मिळालेला नाही. यामुळेच महिला प्रचंड नाराज झाल्या होत्या. काही महिलांनी तर मोर्चे देखील काढले. बऱ्याचशा तांत्रिक चुकामुळे महिला अपात्र ठरल्या होत्या. त्या सर्व महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय झाला. बघा, आता आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहतोय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्यासाठी सरकारने नेमकं कोणतं पाऊल उचललंय. ज्या महिलांची केवायसी करताना चुका झाल्यात किंवा ज्या महिलांची केवायसी अपूर्ण राहिली, अशा महिलांनी काय करायचं आहे. त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं, संपूर्ण सविस्तर माहिती आता लगेचच सांगणार आहे. लगेच बघून घ्या. संक्रांतीचा जो गोड सण होता, त्या सणाला अगदी थोड्याच महिलांना हप्ते मिळाले होते, पण त्यामधील बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालाच नाही. यामुळे महिलांमध्ये प्रचंड राग निर्माण झाला होता. बुलढाणा, भंडारा, गोंदिया यासारख्या ठिकाणी महिलांनी तर आंदोलन देखील केले. निवडणुका संपल्या म्हणून लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले का, असे देखील काही महिलांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारने स्पष्ट केलं तसं काही नाही. तांत्रिक अडचणीमुळे महिलांचे हप्ते थांबलेत आणि काही महिलांना हप्ते मिळाले नाहीत. यामध्ये सर्वात विशेष म्हणजे केवायसी करत असताना बऱ्याचशा महिलांच्या चुका झाल्या होत्या. काही महिलांनी केवायसी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची केवायसी झालीच नाही. त्यामुळं बऱ्याचशा महिला या लाडक्या बहिणीच्या हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते महिलांना का जमा झाले नाहीत याची प्रमुख कारणं मुख्यमंत्र्यांनी सांगितली. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले या गोष्टी लक्षपूर्वक ऐका. यामधील कोणतंही काम आपण नसन केलं तर लगेचच करून घ्या. तर यामध्ये पहिलं कारण म्हणजे आपण केवायसी करत असताना बऱ्याचशा महिलांनी चुका केल्यात. केवायसी करत असताना आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. आपल्या घरामध्ये कोणी शासकीय नोकरीला आहे का. बऱ्याचशा महिलांना माहिती नसल्यामुळे काहींनी हो वरती टिक केली आणि त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र झाल्या. पण खरं तर त्या महिलाच्या घरामध्ये कोणीही शासकीय नोकरीला नाही, पण केवायसी करत असताना चुकून त्यावरती टिक झाल्यामुळे ती महिला लाडक्या बहिणी योजनेसाठी अपात्र ठरली. आता याच्यावरती नेमका पर्याय काय आहे ते आपण पुढे पाहू. याच्यामध्ये दुसरं कारण होतं, केवायसी करत असताना बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी घरातील वडील किंवा पतीचं आधार कार्ड वापरलं. त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं एकाच घरातील 4-4 महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळं काही महिलांना अपात्र करण्यात आलं. पण आता यामध्ये सुधारणा करण्यात येईल, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना खरोखर गरज आहे आणि त्यांचे हप्ते देखील बंद झालेत. त्यामुळं कोणतीही गरजू महिला, कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून लवकरच केवायसी पोर्टल चालू केला जाणार आहे. त्याच्यावरती आपण केवायसी दुरुस्त करू शकतात. आता शेवटचं जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जमा होईल.